तर ज्या माझ्या लाडक्या बहिणींना नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता नव्हता मिळाला आणि त्यांची के-वाय-सी चुकली होती, तशाच माझ्या लाडक्या बहिणींना आता के-वाय-सी करण्याची संधी मिळणार आहे. जी तुमची चुकलेली के-वाय-सी आहे, तिला दुरुस्ती तुम्ही ऑनलाईन करू शकता. तर ते कसे करायचे? बघा, ज्या लाडक्या बहिणींची के-वाय-सी चुकली आहे, त्यांनीच ट्राय करा. ज्यांची चुकली नाही किंवा जे अपात्र आहे किंवा ज्यांनी आतापर्यंत के-वाय-सी केलीच नाही, 31 डिसेंबर लास्ट तारीख होती. 31 डिसेंबरपर्यंत ज्या लाडक्या बहिणींनी के-वाय-सी नाही केली, त्यांच्यासाठी अजून ऑप्शन आला नाही. ते अजून के-वाय-सी करू शकत नाही. ज्या लाडक्या बहिणींची के-वाय-सी चुकलेली आहे, त्यांनीच के-वाय-सी दुरुस्ती करू शकतात. तर लाडक्या बहिणींनो, सर्वप्रथम लाडकी बहीण .महाराष्ट्र.gov.in ही वेबसाईटचं नाव आहे, बघू शकतात. लाडकी बहीण .महाराष्ट्र.gov.in. तुमच्याकडे मोबाईल असेल किंवा कम्प्युटर असेल, तर त्याच्यामध्ये जाऊन तुम्ही या वेबसाईटला ओपन करू शकतात. खूप सोपे आहे. याच्यामध्ये मी तुम्हाला खूप सोप्या पद्धतीने एक्सप्लेन करणार आहे, सांगणार आहे की कशाप्रकारे तुम्ही के-वाय-सी दुरुस्ती करू शकता. ही ई-के-वाय-सीची संधी फक्त त्या लाभार्थ्यांना आहे, ज्यांच्याकडून ई-के-वाय-सी करताना चुकीचे पर्याय निवडण्यात आले होते. ज्या लाडक्या बहिणींनी चुकीचे पर्याय निवडले होते, तेच इथे के-वाय-सी करू शकतात. तर त्याच्यावर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला बघा, इथे लाभार्थी आधार क्रमांक म्हणजे तुमचा आधार कार्डचा नंबर इथे टाका. त्यानंतर हा कॅप्चा 651313 इथे तुम्हाला नवीन कॅप्चा कोड आला असेल, जो पण कोड असेल तो कोड इथे टाकायचा आहे. त्यानंतर मी संमत आहे याच्यावर क्लिक करा आणि ओ-टी-पी पाठवा. ओ-टी-पी पाठवल्यानंतर तुमच्या रजिस्टर मोबाईलवर ओ-टी-पी येणार आहे. तो ओ-टी-पी सबमिट करायचा आहे. ओ-टी-पी सबमिट केल्यानंतर तुम्हाला बघा, हे 2 ऑप्शन याच्यामध्ये तुमची चुकी झाली होती. इथे काय लाडक्या बहिणींनी आहे केलं होतं किंवा काहींनी नाही हाय केलं होतं. तर बघा, इथे तुम्ही नाही हे 2 ऑप्शन आहेत. पहिला ऑप्शन आहे की बघा, माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहे किंवा नाही. तिथे नाही करा. कारण जर आपण आहे लिहिलं तर सरकारला वाटेल की याच्याकडे खूप पैसे आहेत, यांना पैशाची गरज काय आहे, म्हणून तुम्ही ते नाही करा. दुसरा ऑप्शन आहे, माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमधून सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत आहे, म्हणजे पेन्शन घेत आहे घरातला कोण सदस्य असेल तर नाही करा. नाही केल्यानंतर इथे उपरोक्त क्रमांक 1 इथे टिक मार्क करा आणि सबमिट करा. सबमिट केल्यानंतर तुमची के-वाय-सी पूर्ण होते. फक्त लक्षात ठेवा, हे दोन्ही ऑप्शन नाही करा. नाही करावेच लागणार आहे तुम्हाला. त्यानंतर कधी तुम्हाला बघा असा एरर मेसेज सुद्धा येतो, ओ-टी-पी व्हेरिफिकेशन फेल्ड, इनव्हॅलिड ओ-टी-पी और एक्सपायर. याचा बघा, वेबसाईट नवीन आहे, याच्यामध्ये खूप गडबड आहे. वेबसाईटमध्ये कधी के-वाय-सी करताना असे प्रॉब्लेम येतात, तर त्याला परत तुम्ही ट्राय करा. त्यानंतर अखेरकार तुमची के-वाय-सी पूर्ण झाल्यानंतर तुमची ही के-वाय-सी पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे असा ग्रीन कलर, हिरव्या कलरचा बॉक्स येईल. याच्यामध्ये तुम्ही समजू शकता की तुमची के-वाय-सी पूर्ण झालेली आहे. तर लाडक्या बहिणींनो, अशा प्रकारे तुम्ही घर बसल्या ज्या लाडक्या बहिणींची के-वाय-सी चुकलेली होती, ज्यांनी चुकीचे ऑप्शन निवडले होते, त्यांनी घर बसल्या के-वाय-सी सुधारू शकतात. ज्या लाडक्या बहिणींनी अजूनपर्यंत के-वाय-सी नाही केली, त्यांच्यासाठी अजून ऑप्शन नाही दिले सरकारने. भविष्यात जर काही ऑप्शन आले, तुमच्यासाठी काही पर्याय आला, तर त्याच्यावर मी नक्की व्हिडिओ बनवेल. आणि तुम्हाला काही पण प्रॉब्लेम असेल तर आपल्या आयडीला फॉलो करा. फॉलो केल्यानंतर तुम्ही मला मेसेज टाका. मी लवकरात लवकर मेसेजचा रिप्लाय देईल.